कास्ट म्हणजेच आपली कॅटेगरी चेंज करू शकतो का? आणि कोण करू शकतं? आणि कशा पद्धतीने करू शकतं? सोबतच ज्यांचं एन-सी-एल आहे, त्यांनी कसं जोडायचं आहे? जर एकत्रित असलं तर त्यांच्यासाठी कोणता ऑप्शन आहे? याच्या संदर्भातला डेडिकेटेड हा शॉर्ट आहे. सर्वांपर्यंत मित्रांनो नक्की पोहोचवा. कारण जर तुमची आता चूक झाली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्ही शिक्षक भरतीमध्ये या सिंपल कारणामुळे बादही होऊ शकता आणि तसं आपल्याला व्हायचं नाही. आपल्या सर्वांना शिक्षक व्हायचंय 2025च्या भरतीमधूनच. तर मित्रांनो विषयाला सुरुवात करत असताना लक्षात घ्या, टेट जी IBPSच्या वेबसाईटवरती तुम्ही परीक्षा दिली होती, त्यावरती जी तुमची कास्ट आहे, तीच कास्ट तुमची आता जे तुम्ही रजिस्ट्रेशन करत असताना तीच तुम्हाला मेन्शन करायची आहे. त्याचं कारण असं आहे, जेव्हा डी-व्ही होणार आहे, तेव्हा तुम्हाला हे दोन्ही तुम्हाला व्हेरिफाय करावं लागणार आहे. त्यामुळे जरी पोर्टलवरती कास्ट चेंजचा टॅब असला, तुम्ही कोणतीही कास्ट चेंज करू शकत असला, तरीसुद्धा मेक शुअर फक्त जर तुमचं ई-डब्ल्यू-एस असेल, तर मात्र तुम्ही कास्ट चेंज करू शकता. ओपन टू ई-डब्ल्यू-एस करू शकता. अन्यथा बाकीच्या कास्ट चेंज केल्यावरती त्याचे परिणाम इन केस फ्युचरमध्ये कसे होतात, नो वन कॅन से, नो वन कॅन प्रेडिक्ट. कारण ते प्रत्येक ई-आय, ई-ओ, प्रत्येक व्यवस्थापना जिथं तुमची निवड होणार आहे, जे डी-व्ही चेक करणार आहेत त्यांच्यावरती बऱ्यापैकी डिपेंड असलं तरीसुद्धा नियम हाच सांगतो की तुमची कास्ट शक्यतो चेंज नको असायला. आणि हे सर्टिफिकेट आहे, कास्ट सर्टिफिकेट, ते 14 मे 2025 पूर्वीचंच असायला हवं. कास्ट शक्यतो तुम्ही बदलू नका. तीच कास्ट राहू द्या जी तुमची परीक्षा देताना तुम्ही ठेवली होती.